नमस्कार मित्रांनो, MK ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, कोल्हापूर पोलीस शिपाई भरती तर इथं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो। तर जवळपास कोल्हापूरला 154 जागा होते मित्रांनो। या 54 जागासाठी म्हणजे 154 जागासाठी फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो। फायनल कट ऑफ लिस्ट सर्वच व्हिडिओ मी अपलोड करतच आहे मित्रांनो। तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सर्वच कट ऑफ लिस्ट मी अपलोड करत आहे। तर सर्वात अगोदर आपण SC प्रवर्गाचं कट ऑफ लिस्ट बघणार आहे मित्रांनो। तर SC मध्ये बघू शकतो मित्रांनो, एक्स सर्व्हिसमॅनचं कट ऑफ 80 कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो। ओके, माजी सैनिक। तर महिला असेल तर 106 कट ऑफ लागलेलं आहे। ओके, इथं पूर्ण त्यांनी डिटेल दिलेलं आहे मित्रांनो। पुढे नेक्स्ट प्रकल्पग्रस्त असेल तर 106 कट ऑफ लागलेलं आहे। खेळाडू असेल तर 108 मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे। पुढे बघू शकतो मित्रांनो, SC जनरल होमगार्ड, त्याच्या अगोदर होमगार्ड 118 कट ऑफ लागलेला आहे आणि सर्वसाधारण जनरल 121चं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो। हे कट ऑफ कोणाचं आहे? SC प्रवर्गाचं कट ऑफ आहे। टॉपर तर आहे 133 मार्काचा। नेक्स्ट प्रवर्ग मित्रांनो, ST प्रवर्ग। ST प्रवर्गामध्ये बघू शकतो मित्रांनो, महिला असेल तर 108 मार्काचं कट ऑफ, होमगार्ड असेल तर 110 मार्क आणि सर्वसाधारण म्हणजे जनरल 113 मार्काचं कट ऑफ इथं लागलेलं आहे। हे मित्रांनो ST प्रवर्गाचं कट ऑफ लिस्ट आहे। पुढचा प्रवर्ग मित्रांनो विजेचं बघू शकतो मित्रांनो, महिला असेल तर 109 मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे आणि सर्वसाधारण जनरल 129 मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे। तर किती? 129 मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे। नेक्स्ट पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो NTB मध्ये महिला असेल तर 85चा कट ऑफ लागलेला आहे आणि सर्वसाधारण 120 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे। पुढचा प्रवर्ग मित्रांनो NTD मध्ये बघू शकतो, महिला असेल तर फक्त 75 मार्कावर निवड झालेलं आहे मित्रांनो आणि जनरल बघू शकता 126 मार्काचं कट ऑफ आहे। 75-76 महिला उमेदवारांचं निवड झालेलं आहे। पुढचा प्रवर्ग मित्रांनो OBC प्रवर्ग मोठा असतो, ओपन सर्कस, तर जागा पण इथं चांगल्या प्रमाणेच आहे मित्रांनो। 154च्या आसपास जागा होते टोटल, त्यामध्ये 85च्या आसपास जागा ही OBCलाच आहे। 87 जागा आहेत। तर OBC मध्ये पोलीस पाल्य 86 कट ऑफ लागलेला आहे। माजी सैनिक असेल तर 94 कट ऑफ लागलेला आहे आणि माजी सैनिकला जागा पण इथं चांगल्या प्रमाणे होते। तर बघू शकता तुम्ही सर्व एक्स सर्व्हिसमॅनच आहे तिथं जवळपास 10च्या आसपास। आणि महिला कॅन्डिडेट असेल OBC मध्ये महिला 114 लागलेला आहे, भूकंपग्रस्त असेल 114 लागलेला आहे आणि स्पोर्ट्स असेल तर 115 कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो खेळाडूंसाठी। आणि सर्वसाधारण जनरल प्रकल्पग्रस्त असेल तर 119चा कट ऑफ लागलेला आहे। प्रकल्पग्रस्त 119चा कट ऑफ लागलेलं आहे आणि जनरलचं कट ऑफ किती लागलेलं आहे? खेळाडूचं पण आहे मित्रांनो, खेळाडू 123चा कट ऑफ लागलेला आहे। तुम्ही बघू शकता खेळाडू 123, होमगार्ड 125 वर कट ऑफ लागलेलं आहे आणि जनरल म्हणजे OBC मध्ये सर्वसाधारण 133 मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे OBCचा हा कट ऑफ होता। पुढचा प्रवर्ग मित्रांनो EWS मध्ये महिला असेल तर 91 मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे आणि जनरल 106 मार्काचं कट ऑफ लागलेलं आहे। महिला 91 आणि जनरल असेल तर 106 मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे। पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो, पुढचा आणि हा लास्ट प्रवर्ग असेल माझ्या हिशोबानं, तर SCBC मध्ये बघू शकता, अनाथ असेल तर 98 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे। माजी सैनिक असेल तर 111, महिला असेल तर 113 आणि जनरल 136चं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो। तर बाकी तर इथं वेटिंग लिस्ट त्यांनी जाहीर केलेलं आहे। वेटिंग लिस्ट का जाहीर करता तुम्हाला माहीतच आहे। ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं डॉक्युमेंट चेकिंग, मेडिकलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर वेटिंगच्या उमेदवारांना घेतली जातात। अजून पण कारण असतात, ज्यांचं सिलेक्शन झालं ते टाईमवर उपस्थित नाही राहिलं तर त्यांची उमेदवारी रद्द करून वेटिंगच्या उमेदवारांना पण घेतली जातात मित्रांनो। ओके, तर प्रत्येक कट ऑफ लिस्ट आम्ही यूट्यूब चॅनलवर अपलोड करतच आहे आणि भरपूर उमेदवारांचं म्हणणं होतं की सध्या जी योजना चालू आहे लाडका भाऊ योजना, फॉर्म कसं भरायचं, नेमकं लाडका भाऊ योजना काय, तर ते पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। आणि लाडकी बहीण योजना 4 चाकी असेल तर लाभ मिळू शकतो का, ही अट रद्द होणार आहे मित्रांनो, त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ अपलोड केलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना किती महिने असणार आहे, काय असणार आहे याबाबत खुलासा पण त्यांनी केलेलं आहे। सर्व व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही जाऊन व्हिजिट करा आणि व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।